अमित शहा यांची गोंदिया येथे सभा होणार असून ती विराट सभा होईल आणि महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना निवडून आणण्यासाठी सर्व पक्ष एका ताकदीने एकवटले असून निश्चितपणे आमचा उमेदवार विजयी होईल। हा न्यायिक प्रक्रियेचा भाग होता। नवनीत राणा यांना दिलासा मिळाला, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। न्यायपालिकेवर भाष्य करणे योग्य नाही। न्याय प्रक्रिया सर्व तथ्य तपासून निर्णय देत असते, त्यामुळे त्यांच्यावर संशय घेणे योग्य नाही। मी सुद्धा कधीही शरद पवारांवर टीका करत नाही, ते आजही आमचे वंदनीय आहेत। तसेच मी कोणावरही अशी वैयक्तिक टीका करत नाही। अनेक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीने मी निवडणूक लढवावी अशी विनंती केली होती। भाजपाने सुद्धा आपण स्वतः निवडणूक लढवत असाल तर विचार करता येईल असे सांगितले होते। त्याचवेळी माझी राज्यसभेवर नियुक्ती झाल्याने मी 2030 पर्यंत खासदार असल्याने निवडणूक लढली नाही। मी स्वतः भारतीय जनता पक्षाला विनंती केली की त्यांच्या उमेदवाराला मी निवडून आणण्यासाठी मदत करणार। सगळ्या जागेवर आम्ही चर्चा करून समाधानपूर्वक विचार केला आहे। भारतीय जनता पक्षाचे पूर्वीच 23 खासदार होते, तर शिंदे गटाचे 13 खासदार होते आणि त्यावेळी आमच्याकडे फक्त 1 खासदार होता। त्यामुळे सर्व चर्चा आणि वाटाघाटी करून आम्ही जागा वाटप केले। नाशिकच्या जागेबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल। लोकशाहीत त्यांनी आंदोलन केले तर त्यात गैर काहीच नाही। महायुती सरकार आणि मोदी सरकार योग्य प्रकारे काम करत आहे। ज्यावेळी त्यांची सत्ता होती त्यावेळी त्यांनी हे प्रश्न का सोडवले नाही? अमित शहा साहेब भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे उमेदवार सुनील मेंढे साहेबांच्या प्रचारार्थ येणार आहे गोंदियाला आणि मोठी सभा, प्रचंड विराट सभा होईल आणि निश्चित तिन्ही मेजर पक्ष आहे, शिंदे साहेबांची सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रिपा हे मिळून भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांना भरघोस मतानं निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक करत आहे आणि काम करत आहे आणि सगळे एकजुटीनं चांगल्या वातावरणामध्ये काम करत आहे। असं आहे की तुम्ही कोणाच्याही जातीच्या प्रमाणपत्रावर कोर्टाने दिलेल्या निकालाच्याबद्दल भाष्य करू शकत नाही। कोर्ट शेवटी या देशाची न्यायपालिकावर सगळ्यांचा विश्वास आहे। ते सगळे कागद तथ्य बघूनच काही आपला फैसला सुनावतात आणि म्हणून आपण त्याच्यावर संशय अशा पद्धतीचा निर्माण करणं आपला सोयीचं असेल तर चांगलं आणि आपला विरोधात काही निकाल लागला तर वाईट आणि त्याच्यामध्ये राजकारणाची वास ही अतिशय घाणेरडा प्रचार हे काँग्रेस पक्षाकडून आणि इतर विरोधी पक्षाकडून होत आहे। सर, क्लोजर रिपोर्टवर पण खूप आम्ही कधीही, तुम्ही मला पण ऐकतात, मी कधीही शरद पवार साहेबांच्याबद्दल किंवा सामान्यतही मी कोणाच्याबद्दलही कुठेही टीका करत नाही आणि पवार साहेब आमचे आदरणीय वंदनीय आहे, आजही आहे। राजकारणाची आमची दिशा वेगळी आहे। त्यांनी जे भूमिका त्यांची आहे त्यांना त्यावर चालायचं आहे, चांगली गोष्ट आहे। आम्ही जे धोरण स्वीकारलेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर जाऊन या देशाचा आणि राज्याचा विकास करायचा आहे, ते आम्हाला धोरण जे पटलेलं आहे त्याच्यावर आम्ही चाललो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सामान्य जनतामधून सुद्धा खूप लोकांनी मला यावेळी सांगितलं की मी उभा राहावं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानी पण जर मला स्वतः उभा राहायचं असेल तर अवश्य विचार करता येईल अशी सूचना केली। त्याच दरम्यान माझी 6 वर्षाची राज्यसभेची माझी निवडणूक पार पडली आणि 2030पर्यंत माझी खासदारकी असल्यामुळे मी स्वतः ऑफर केली की आता मी तुमच्या खासदारांना मी निवडून देतो। धरणे आंदोलन या देशामध्ये आपण लोकशाहीमध्ये सगळ्यांना करण्याचा अधिकार आहे, त्यांनी जरूर करावं आणि सरकार जरूर जे जनहितामध्ये जे काम करायचे असतील ते करत आलेली आहे, आजही करतील आणि येणाऱ्या काळामध्ये अजून अधिक गतीनं महायुतीची सरकार महाराष्ट्राची आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांची NDA सरकार खूप जोमाने कामाला लागतील। कारण या 10 वर्षामध्ये जे जे काय झालं आहे आजपर्यंत इतिहासामध्ये कधी न झाला, भूतो न भविष्य असा विकास झालेला आहे। आता इलेक्शनच्या काळामध्ये नवीन काय करणार हे कोणालाही सांगायचा अधिकार नाही आहे। विरोधकांचं काम काय आहे, नुसतं मागणी करायचं, जे काय असेल जे अशक्य गोष्ट असेल ते पण मागतात। आता ठीक आहे, त्यांचं काम आहे आणि मला
कोणाचं नाव न घेता एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा सगळ्यांना जेव्हा संधी मिळाली ज्या काळामध्ये त्या काळामध्ये हे सगळे प्रश्न जे आज उपस्थित करतात त्यांनी त्यावेळेस का सोडवले नाही हा महत्त्वाचा प्रश्न. काँग्रेसचे प्रशासन तळ ठोकून